शिवराय मित्र, जय भीम। एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशामध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गायगोठा, मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय। आणि मग अशामध्ये 6 महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले। पाण्या पावसाचं, वाऱ्या वावदानाचं, कुडाचं, पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले। आता इंजिनियर म्हणतं मला बिस्मिट पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे, मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे। आता हे 25,000 कुठून द्यायचे? घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं, मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं। व्याजाला पैसा काढलं, कर्जाला पैसा काढलं, घर उभं राहिलं, अजून 4 महिने झाले। आता इंजिनियर फोटो काढायला येतं आणि म्हणतंय आम्हाला 25,000 पाहिजे, नाहीतर नवीन बिस्मिट बांधा, नाहीतर नवीन स्लॅब टाका। आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे, आमच्या बीडीओ मॅडमला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर, मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओला नेऊन देणार आहे। माय बाप, चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतंय। अरे घर देतं का घर? अरे कोणी घर देतं का रे? अरे घर दे रे घर। अरे कोणी घर देतं का भाऊ? दे ना 2 रुपये दे रे भाऊ। अरे दे रे भाऊ 2 रुपये शेतकऱ्याला। अरे इंजिनियरला द्यायचे रे भाऊ, दे रे। द्यावं बाबा 2 रुपये द्यावं, इंजिनियरला द्यायचे हो मामा, द्या बीडीओला द्यायचे, सीओला द्यायचे, विभागीय आयुक्ताला द्यायचे। मामू देव ना 2 रुपये दो मामू, 2 रुपये दो मामू, दे दो मामू। ये खुर्ची पे बैठने वाले हिजड़े निकल गए। इंजीनियर पैसा मांग रहा मामू, बीडीओ पैसे मांग रहे, सीओ पैसे मांग रहे। भाऊ दे रे 2 रुपये दे रे, दे भाऊ दे, दे 2 रुपये दे मामा। द्या तुमचे कपडे चांगले दिसते बाबा, तुम्ही बीडीओला 2 रुपये द्या मामू। 10 रुपये दिले भाऊ ने आपल्याला, 10 रुपये इंजिनियरला 10 रुपये दिले। अरे वा 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 मामू, दे दो 2 रुपये दे दो मामू। अरे वा 10 रुपये दिला मामू ने, 10 रुपये इंजिनियरला। रिक्षावाला भाऊ 2 रुपये द्या भाऊ। अरे आमच्या अधिकारी पैसे मागू राहा भाऊ, 2 रुपये देता का भाऊ? मावशी देता का 2 रुपये? देता का मॅडम? 2 रुपये देता का सर? इंजिनियर पैसे मागू राहिले सर घरकुलाला, मॅडम देता का 2 रुपये? द्या हो मॅडम, सर देता का 2 रुपये? द्या सर। इंजिनियर घरकुलाला पैसे मागू राहिले सर आणि स्लॅब टाकला नाही म्हणते सर। साहेब आहे का? साहेब आहे का? साहेब नाही, मी इथं बसतो साहेब, मी पर्यंत पैसे मागू राहिले ते घरकुलाचे इंजिनियर। बीडीओला देऊ, सीओला देऊ, कलेक्टरला देऊ, विभागीय आयुक्ताला आपण देऊ याच्यातून। तेव्हा भीक मागून जमा केले सर मी, एवढं भीक मागलं सर। आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या, त्याच्या राखीचा आहे, टाळूवरचा लोणी आहे सर, त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर। आहे का साहेब? आहे का कोणी? कोणी आहे का साहेब? सर आहे का कोणी? कोणी आहे का सर? तुम्ही द्या सर, तुम्ही द्या सर 2 रुपये सर, 2 रुपये द्या सर। तरी पण सर इंजिनियर पैसे मागू राहिले सर, 2 रुपये द्या सर। तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर आम्ही? सर द्या सर 2 रुपये। मॅडम द्या 2 रुपये सर, सर द्या की 2 रुपये सर। सर सर साहेब नाही ना सर कधी सर, सर द्या की। आले आले साहेब आले सर। घरकुलाला इंजिनियर पैसे मागू राहिले सर, सर तुमच्या काय सर? द्या सर, सर द्या सर 2 रुपये द्या सर, गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर, द्या सर। पैसे मागू राहिले सर इंजिनियर, बीडीओला देऊ सर आपण, सीओला देऊ सर, द्या सर। सर स्लॅब टाकलं म्हणते बिस्किटचा फोटो लागतो, नाही तर पैसे नाही सर, द्या सर। माझं झालं नाही सर अजून, मला पैसे लागतं सर, द्यावं सर। भीक मागतो सर, द्या सर भीक द्या। इंजिनियरला देतो सर, बीडीओला देतो सर, सीओला देतो सर, द्या सर 2 रुपये द्या सर। तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर? हे राख माहिती का सर? हे राख
ते शेतकऱ्याची अंगाची जाळ आहे सर. द्या सर 2 रुपये द्या. पैसे मागून राहिले तर. तू कंप्लेंट करणं तिकडे जे मागत असतील चल आंदोलन केलं तुम्ही, तुमच्या प्रतिक्रिया समजल्यात आपल्याला. दिलं सीओला दिलं, व्हिडिओ मॅडमला काय आपलं काय मागणं आहे? म्हणजे आता घरकुल आता यादीत नाव आलं सर. मग नाव आल्यावर शेतकऱ्याने घर बांधलं वाऱ्या वादळाचं पावसाचं. आता म्हणते 20 मिनिटच लागते. 20 मिनिट असलं तरच पैसे निघतात, नाही तर निघत नाही. फोटो काढत नाही म्हणते. गरीब शेतकरी आहे सर. किती 10-12 शेतकरी आहे. पुऱ्या तालुक्यात असा भ्रष्टाचार चालू आहे सर. आणि म्हणते कोणाकडे जायचं जा, निघत नाही म्हणते पैसे. पंचायत समिती. हा कसं दिलं सर घरकुल? अरे मंगेश तू पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर? तुम्ही अरे ऐक तू इथं असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? ऐका ना. वरिष्ठांकडे तू अर्ज कर. देतो ना पैसे व्हिडिओला ऐका घेऊन देतो ना सर. मॅडमला आहे ना भेट घ्या. भेटलो मॅडमला, रोज भेटले. तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर. अरे माझं म्हणणं आहे, वरिष्ठांकडे अर्ज कर. त्यांचं माझं स्टेप solve बाय होणार स्टेप नाही. पैसे हे करत असतील ना काय ते. माझी स्टेप वेगळे असते ना सर. ते मला माहित आहे. हे असं मग आता देतो सर. विनाकारण गुन्हा दाखल करत नाही तुझ्यावर. विनाकारण नाही करत. आता तुम्ही पण काय जनतेसाठी करता त्याबद्दल वाद नाही, परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही ठीक आहे, कायदेशीर तुम्ही रित्या म्हणता करा. तर व्हिडिओला देतो. ऐका ना, व्हिडिओला काय म्हणा, व्हिडिओला म्हणा तुमची काही दिलं निवेदन. तुमचे जे काही असतील ना, जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता, फक्त ती प्रोसिजर थोडी फास्ट करा. बाकी काही हे नाहीये. फक्त आपण व्यवस्थित हे करूया. जर तुमचं समाधान नाही झाले तर वरिष्ठ पातळीवर- मी जाणार आहे उद्या वरिष्ठ. ठीक आहे चल, ये. बरं भाऊ, बस झालं. साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा. आपण एवढे नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो, नेऊन बघू देतं का तर.